हॅलो टू एव्हरीवन. रेडिओ MBSC गुरुमध्ये मी आरजे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 17 ऑगस्ट. नेहमीप्रमाणे आजच्या दिवसाची सुद्धा सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण हे जे विचारधन सत्र ऐकत असतो यामध्ये एक छोटासा विचार आपल्याला खूप काही सांगून जात असतो. तेव्हा हे विचारधन सत्र ऐकल्यानंतर नक्कीच तुम्हाला सांगितला जाणारा एक चांगला विचार तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतो. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. चला तर मग जाणून घेऊया 17 ऑगस्ट म्हणजेच आजच्या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. 17 ऑगस्ट 1666 साली छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजीराजे आग्रा येथून औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले होते. विद्यार्थी मित्रांनो, आपण लहानपणापासून आग्रा येथून झालेली शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या सुटकेची गोष्ट ऐकलेली आहे. मिठाईच्या पेटाऱ्यांमध्ये बसून शिवाजी महाराजांनी आणि त्यांचे पुत्र संभाजीराजे यांनी औरंगजेबाच्या नजरकैदेतून स्वतःची सुटका करून घेतली होती. याविषयी आज आपण सविस्तर माहिती ऐकणारच आहोत, पण त्याकरता तुम्हाला आमचं विशेष सत्र ऐकणं गरजेचं आहे. यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी. 1836 साली ब्रिटनच्या संसदेने जन्मलेल्या प्रत्येक बालकाचा जन्म नोंदवला गेलाच पाहिजे अशी सक्ती करणारा कायदा रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ ॲक्ट याला मान्यता दिली होती. 17 ऑगस्ट 1945 साली इंडोनेशिया या राष्ट्राला नेदरलँड्स या राष्ट्राकडून स्वातंत्र्य मिळालं होतं. इंडोनेशिया या देशाविषयी सांगायचं झाल्यास, इंडोनेशिया हा आग्नेय आशिया व ओशनियामधील एक देश आहे. हा देश हिंदी महासागरामध्ये एकूण 17,508 बेटांवर वसलेला आहे. बोर्नियो, जावा, सुमात्रा, सुलावेसी, तिमोर व न्यू गिनी ही येथील प्रमुख बेटे आहेत. इंडोनेशियाची लोकसंख्या सुमारे 23 कोटी असून जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या याच देशात आहे. इंडोनेशियाची जकार्ता ही राजधानी असून हे या ठिकाणचं सगळ्यात मोठं शहर आहे. या ठिकाणी बहासा ही अधिकृत भाषा बोलली जाते. या देशाला 17 ऑगस्ट 1945 रोजी नेदरलँडपासून स्वातंत्र्य मिळालं होतं आणि 27 डिसेंबर 1949 रोजी स्वातंत्र्य दिवसाची मान्यता देण्यात आली होती. इंडोनेशिया या देशाविषयीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगातील एक सर्वात मोठी जैविक विविधता या ठिकाणी आढळून येते. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1982 साली पहिली CD म्हणजेच कॉम्पॅक्ट डिस्क जपानमध्ये बाजारात विक्रीस उपलब्ध झाली होती. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1988 साली पाकिस्तानचे 6वे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद जिया उल हक आणि पाकिस्तानमधील अमेरिकेचे 18वे राजदूत अर्नॉल्ड लुईस राफेल हे विमान अपघातात ठार झाले होते. सन 1997 साली उस्ताद अली अकबर खां यांना अमेरिकेचा नॅशनल हेरिटेज पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. सन 2008 साली अमेरिकेचे दिग्गज जलतरणपटू मायकल फेल्प्स यांनी बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत जलतरण या एकाच खेळ प्रकारात 8 सुवर्ण पदके जिंकून इतिहास रचला होता. मायकल फ्रेड फेल्प्स हा एक अमेरिकन जलतरणपटू आहे. त्याला जगातील सर्वश्रेष्ठ जलतरणपटू मानले जाते. त्याने आत्तापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये एकूण 23 सुवर्ण पदके जिंकली आहेत. सन 2008 सालच्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याने 8 सुवर्ण पदके पटकावली होती. त्याने जलतरण स्पर्धांमध्ये आजवर एकूण 31 विश्वविक्रम प्रस्थापित केले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया काही विशेष व्यक्तींविषयी. अशा काही व्यक्ती ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी करून इतिहासात आपला ठसा उमटवला आहे. अशा व्यक्ती ज्यांचे आज जन्मदिन आहेत, जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 17 ऑगस्ट 1761 साली वनस्पतीशास्त्रज्ञ तसंच
बहुश्रुत आणि बहुभाषी भाषांतरकार, ख्रिस्ती धर्मोपदेशक आणि मराठी भाषेचे व्याकरणकार आणि कोशकार विल्यम केरी यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात विल्यम केरी यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका. आजच्याच दिवशी सन 1905 साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक, ग्रंथसूचिकार शंकर गणेश दाते यांचा जन्म झाला. 17 ऑगस्ट 1916 साली भारतीय दूरदृष्टी असलेले देशप्रेमी, शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉक्टर विनायक विश्वनाथ पेंडसे यांचा जन्म झाला. सन 1916 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक, लेखक व साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट कादंबरीकार अमृतलाल नागर यांचा जन्म झाला. सन 1932 साली साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेता तसंच बुकर पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध त्रिनिनादी भारतीय लेखक विद्याधर सूरजप्रसाद नैपाल यांचा जन्म झाला. सन 1941 साली भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी 21वे गव्हर्नर Y.V. रेड्डी यांचा जन्म झाला. सन 1941 साली भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांचा जन्म झाला. सन 1949 साली महाराष्ट्रीयन मराठी भारतीय इतिहासकार, लेखक आणि वक्ते निनाद गंगाधर बेडेकर यांचा जन्म झाला. सन 1970 साली जगातील पहिल्या क्रमांकाचे माजी अमेरिकन व्यावसायिक टेनिसपटू जिम कोरियर यांचा जन्म झाला. सन 1972 साली माजी बांगलादेश क्रिकेटपटू व कर्णधार काझी हबीबुल बशर यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी करून आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलं आहे. अशा काही विशेष व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. सन 1909 साली इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असताना ब्रिटिश अधिकारी विल्यम कर्झन वायली यांची हत्या करणारे थोर भारतीय क्रांतिकारक व स्वतंत्रता सेनानी शहीद मदनलाल धिंगरा यांचं निधन झालं. सन 1949 साली महान भारतीय क्रांतिकारक व स्वतंत्रता सेनानी तसंच ढाका अनुशीलन समितीचे संस्थापक अध्यक्ष पुलिन बिहारी दास यांचं निधन झालं. सन 1982 साली भारतातील सर्वात प्रसिद्ध ख्रिश्चन हिंदी विद्वान म्हणून लोकप्रिय असलेले भारतातील बेल्जियन जेसुईट मिशनरीचे धर्मगुरू व प्रसिद्ध साहित्यकार फादर कामिल बुल्के यांचं निधन झालं. सन 1988 साली पाकिस्तानचे माजी 6वे राष्ट्राध्यक्ष मुहम्मद जिया उल हक यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना आणि काही विशेष आणि महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्म आणि मृत्यू या दिवसांच्या नोंदीविषयीची सविस्तर माहिती, म्हणजेच आजच्या दिवसाचं दिनविशेष हे सत्र. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.